नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करू या सुविचारमालेने। कला म्हणजे परमेश्वराचे मंदिर आहे, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा प्रेमींसाठी मोठी खुशखबर। बडनेरा रोडवरील व्हाईट हाऊस येथे सुरू असलेल्या आरंभ नवरात्री गरबा महोत्सवाला आज सुरुवात झाली आहे। या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा अमरावती शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या हस्ते झाले असून भाजपाचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर शहरात उत्साहाचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर बडनेरा रोड येथील व्हाईट हाऊस येथे आरंभ नवरात्री गरबा महोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला। या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा अमरावती शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी भाजपचे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, नागरिक आणि गरबाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नवरात्री महोत्सवात 9 दिवसांसाठी विशेष थीमवर आधारित गरबा सादर होणार आहे। शहरातील नामांकित कलाकार, संगीतकार आणि डीजे टीम इथे हजेरी लावून वातावरण रंगवणार आहे। आज का थीम तो आज पहला नवरात्रि का दिन है और आज के दिन हम बहुत एंजॉय करने वाले। आज के दिन नहीं तो हम 9 दिन जितने भी गरबा दिन के हैं, अपने जो 9 दुर्गा के 9 दिन रहते हैं ना, तो हम आज बहुत धमाल करने वाले हैं और आप भी धमाल करिए और हमारे गरबा में आइए, एंजॉय कीजिए। आई जगदंबेच्या 9 स्वरूपांचा देखावा देखील दररोज सजवला जाणार असून भाविकांना आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे। पारंपरिक वेशभूषेत महिला, पुरुष आणि तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कुटुंबासह येऊन हा सांस्कृतिक सोहळा अनुभवावा। खूप एक्साइट आहे मी। आज यावर्षी गरबा उत्सव आहे, खूप सुंदर प्रयोजन केलेलं आहे, तर या सर्व। अमरावतीत नवरात्री उत्सवाचा जल्लोष आता सुरू झाला असून आरंभ गरबा महोत्सव शहरातील सांस्कृतिक वातावरणात नवा रंग भरत आहे। पुढील 9 दिवस गरबाच्या ठेक्यावर अमरावतीकर ठेका धरणार हे नक्कीच। अमरावतीत नवरात्री उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे। मंदिर परिसर सजावट झाली असून नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत। डॉक्टर नितीन धांडे यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये सर्वांना सुरक्षित राहावे, एकमेकांना सन्मान द्यावा आणि आनंदाने हे सण साजरे करावे असे आवाहन केले आहे। शारदीय नवरात्राच्या सगळ्या अमरावतीवासियांना माझ्याकडून शुभेच्छा आहे। हा एक सण असा आहे की 9 दिवस आपण साजरा करतो। 9 दिवसात पुष्कळ जागेवर गरबे होणार आहेत। त्या सगळ्या गरब्यांमध्ये शांतता आणखी सुनियोजितपणाने आपण त्या कार्यक्रम करायला पाहिजे। तसेच पुष्कळ लोक उपवास करतात, काही लोक तर चप्पल पण घालत नाहीत। अशा सगळ्या भक्तगणांना मी परत एकदा आपल्या सगळ्यांना नवरात्रीचे हे जे 9 दिवस आहे याच्या शुभेच्छा देतो आणि ही अपेक्षा करतो की आपण सगळ्यांनी आपला जो हा हिंदूंचा सण आहे, या हिंदूच्या सणाला चांगल्या तरीकेने पार पाडावा। कुठेही गडबड होऊ देऊ नका। चांगल्या तरीकेने एक देवाच्या भक्तीमध्ये मग्न होऊन तुम्ही हा सण साजरा करा। अंबादेवी आणि एकविरा देवी ह्या अमरावतीच्या 2 आया आहेत। आईंच्या चरणी आणि नतमस्तक होऊन अमरावतीच्या विकासाकरता नेहमीच मी देवीला तशी मागणी घातलेली आहे। आपण सगळ्यांनी अंबादेवी आणि एकविरा देवी या शहराचे आपण आणखी आपण हाच सण
देवींचा सण हा जो नवरात्राचा सण आहे हा तसाच चांगल्या तरीकेने चांगल्या श्रद्धेभावनेने साजरा करावा. सगळ्या अमरावतीवासियांना मी अंबादेवी चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सुख समृद्धी आणखी चांगलं आरोग्य लाभो हीच आईंच्या चरणी प्रार्थना करतो. या नवरात्रीत आपल्या घरात आणि समाजात आनंद आणि सुखाचे वातावरण कायम राहो अशी शुभेच्छा डॉक्टर नितीन धांडे यांनी दिली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत भक्तिमय वातावरणात परंपरा ग्रुपतर्फे आयोजित अंबा महाकुंभ रास गरबा सोहळ्याचे भव्य शुभारंभ झाला. भाजप नेत्या नवनीत राणा आणि अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते महाआरती व उद्घाटन पार पडले. यावेळी उपस्थितांनी नवरात्रीच्या आनंदात रंगून रास गरबाचा मनसोक्त आनंद घेतला. अमरावतीत नवरात्रीच्या प्रथम दिवशी शहरात भक्ती, उत्साह आणि रंगतदार रास गरब्याचा संगम पाहायला मिळाला. परंपरा ग्रुपतर्फे आयोजित अंबा महाकुंभ रास गरबा सोहळ्याचे उद्घाटन भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते तसेच अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटनानंतर दोन्ही मान्यवरांनी उपस्थित भाविकांसह महाआरती केली आणि देवीचे दर्शन घेतले. महाआरतीनंतर माजी खासदार नवनीत राणा आणि मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्वतः रास गरबामध्ये सहभागी होत उपस्थितांना आश्चर्याचा आनंद दिला. रंगीत पोशाख, वाद्यांची लयबद्ध साथ आणि गरब्याच्या तालावर थिरकणारी पावलं यामुळे वातावरण अधिकच मंत्रमुग्ध झाले. परंपरा ग्रुपच्या आयोजनामुळे शहरातील नागरिक आणि तरुणाई यांच्यात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. नवरात्रीत अमरावतीकरांसाठी हा रास गरबा सोहळा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि यंदाही पहिल्याच दिवशी मोठी गर्दी जमली होती. कार्यक्रमात सामाजिक अंतराचे नियम, सुरक्षा आणि व्यवस्थापन उत्तम पद्धतीने राबविण्यात आले होते. नवरात्रीत दररोज सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा स्पर्धा आणि भव्य महाआरतीचे आयोजन असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अमरावतीतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या रास गरब्याचा आनंद घेतला. परंपरा ग्रुप अंबा गरबा के सभी ऑर्गेनाइज जिन्होंने किया है, पहले तो सभी को नवरात्रि के दिल से बहुत बहुत बधाई देती हूँ. बहुत उत्साह, बहुत प्रेम और बहुत सारी एक्साइटमेंट होती है. एरिया में देखते हुए आते हैं, जब पंडाल लगते हैं, खुशियाँ, ब्राइटनेस, लाइट इतनी ब्राइटनेस देता है कि किसी के भी लाइफ में अगर थोड़ा भी गम हो तो ये यहाँ पर आके देवी के स्थान पे आके उनके जीवन में कोई भी ऐसा नहीं होता है कि वो बैक कुछ सोच सके. वो हर मोमेंट यहाँ पर एंजॉय करता है. मैडम आपने कहा कि नागपुर थे आप, हमारी अमरावती में मैं पिछले 13 वर्षों से इतने ही ब्यूटीफुली बीइंग अ पॉलिटिशियन, मेनी पीपल क्रिटिसाइज मी डूइंग गरबा, मेनी पीपल पॉइंटेड एट मी बीइंग अ मेंबर ऑफ पार्लियामेंट, बीइंग अ पॉलिटिशियन, बीइंग अ एमएलए's वाइफ. पर मुझे ऐसा लगता है अंबा देवी के सामने और देवी के सामने, दुर्गा माँ के सामने मैं सिर्फ एक नारी और एक स्त्री शक्ति कर उनके सामने हमेशा हाजिरी लगाती हूँ. और परंपरा ग्रुप ने जो पिछले साल से जो भी परंपरा शुरू की है ये परिसर में, उसके लिए सभी पूरी टीम को, महिलाओं को भी, मैं इसमें बहुत सारी ऐसी महिलाएं देखती हूँ कि जो घर से भी कहीं बाहर नहीं निकले, बिकॉज वो अपनी अपनी फैमिली में बिलोंग करते हैं, अपने छोटे छोटे फंक्शंस में रिलेटेड उसी में रहते हैं. पर बोलते हैं ना कि हम गलियों में बेटी ढूंढते हैं पर घर में किसी को बेटी नहीं चाहिए. और मुझे लगता है अगर गलियों में दुर्गा देवी 9 देवियां ढूंढते हैं तो मुझे लगता है घर में भी वो देवी हम सबको पूजनी जरूरी है. और ये सभी महिलाएं जितनी भी यहाँ पर हैं बहुत मेहनत करके सभी को, महिलाओं को जोड़ के, वी गॉट वन प्रॉब्लम, बीइंग अ लेडी वी नेवर एप्रिशिएट अनदर लेडी. और मुझे लगता है 9 दिन, और ये 9 दिन के अलावा भी एवरी वुमेन शुड सपोर्ट अनदर वुमेन. हम सब बहुत खूबसूरत हैं. आईने के सामने खड़े हो जाओ या अकेले में हो जाओ, सिर्फ मुस्कुराना बहुत जरूरी है. बाकी लाइफ में कुछ अच्छा हो नहीं हो, सिर्फ स्माइल अंबा देवी सभी के जीवन में रखे, बस इतनी अंबा देवी के चरणों में मैं प्रार्थना करती हूँ. और सभी को दिल से परंपरा ग्रुप, अंबा गरबा और सभी आयोजक, छोटे से लेके बड़े तक,
जितने भी लोग हैं सभी को दिल से बहुत बहुत बधाई देती हूँ। एक बार अम्बा माता की, दुर्गा माता की, सबको और मैडम को आपको दिल से बहुत बहुत बधाई देती हूँ। और आज इस साल मेरी अमरावती में पोस्टिंग हुई है और लास्ट ईयर में नागपुर में थी। और नागपुर में आपको पता है बहुत अच्छा वहाँ पे गरबा का ट्रेडिशन है, जगह जगह पे गरबा हमने अटेंड किया। तो जब मुझे इनवाइट आया डेफिनेटली बहुत इंटरेस्टेड थी देखने के लिए यहाँ पे किस तरीके से होता है। और बहुत अच्छा लगा कि यहाँ पे इतने बड़े स्केल एंड सेफ एनवायरनमेंट में सभी के लिए एक अच्छा गरबा यहाँ पे आयोजित हो रहा है। एंड तो फूड ऑप्शन सब कुछ आपने यहाँ रखा है। सो कंग्रेचुलेशन टू द ऑर्गेनाइजर। और इसी तरह आप करते रहिए और हर जो भी इवेंट है इसी तरीके से फेस्टिवल को सेलिब्रेट कीजिए कम्युनिटी के साथ। इसी में ही हम हैप्पीनेस इज बेस्ट व्हेन शेयर, तो अपनी खुशी को शेयर करके हमें आगे जाना चाहिए। और मुझे फिर से बुलाने के लिए धन्यवाद। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शहरातल्या या रंगतदार रास गरबाने उत्सवाला खरी सुरुवात मिळाली आहे। येत्या 9 दिवसात आणखी सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरत्या आणि स्पर्धा पाहायला मिळणार आहेत। आपणही जरूर सहभागी व्हा आणि भक्तिरसात व रास गरबाच्या तालात मग्न व्हा। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भक्तिभाव आणि उत्साह याचा जल्लोष पाहायला मिळतो। याच पार्श्वभूमीवर अमरावतीत नवरूप नवरात्री गरबा महोत्सवाचा भव्य शुभारंभ करण्यात आला। जाधव पॅलेस येथे झालेल्या या महोत्सवाला शहरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे। अमरावतीत सध्या नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचलाय आणि त्यातच नवरूप नवरात्री गरबा महोत्सवाने शहरातील सण सोहळ्याला नवा रंग भरलाय। जाधव पॅलेस येथे झालेल्या महोत्सवाचा शुभारंभ पॅलेसचे संचालक यांच्या हस्ते भव्य महाआरतीने करण्यात आला। या महोत्सवात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत पारंपरिक गरबा आणि दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे। विशेष म्हणजे या महोत्सवात नागरिकांना निशुल्क प्रवेश दिला जात असून महिलांसाठी आणि मुलांसाठीही खास आकर्षक उपक्रम राबविले जात आहे। सलोनी पांडे आणि प्रीती कलासागर यांनी मागील 10 दिवसात नागरिकांसाठी गरब्याचे वर्कशॉप आयोजित करून सणासाठी विशेष तयारी करून दिली आहे। या वर्कशॉपमुळे तरुणाईत प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून गरबा साजरा केला। शहरातील नागरिकांमध्ये या महोत्सवाबद्दल विशेष उत्सुकता असून पुढील 9 दिवस हा महोत्सव तुफान गाजण्याची चिन्हे दिसत आहेत। नवरूप नवरात्री गरबा महोत्सवाने शहरातील नवरात्रीच्या उत्सवाला नवा आयाम दिला आहे। पारंपरिकरित्या सोबतच आधुनिकतेचा सुंदर संगम या महोत्सवात पाहायला मिळतो आहे। आपणही नक्की सहभागी व्हा आणि या उत्सवाचा आनंद घ्या। अमलपुरा येथील श्री छत्रपती नवदुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी देखील भव्य उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला। 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना सोहळा संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे हमालपुरा येथील श्री छत्रपती नवदुर्गा उत्सव मंडळाने यावर्षीही नवरात्री उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला। 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटस्थापना केली। या सोहळ्यात इरविन चौक ते हमालपुरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। आई जगदंबा भवानीच्या चरणी भक्त नतमस्तक झाले। ढोल ताशांच्या गजरात आई भवानीचे जोरदार स्वागत करण्यात आले। मिरवणुकीतून नगरातील नागरिकांनीही उत्सवाचा सहभाग घेतला। या उत्सवात 9 दिवस चालणारे कार्यक्रम असून विसर्जनाच्या दिवशी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते। उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली, ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। अमलपुरा येथील नवरात्री उत्सवाची रंगतदार सुरुवात झाली आहे आणि 9 दिवसापर्यंत भक्तांचा उत्साह पाहायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे। गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले असून युनायटेक फार्मचे जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाईची मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। विशेषतः सोयाबीन आणि कापसाचे पिके या अतिवृष्टीमुळे वाहून गेले। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पीक संपूर्ण नष्ट झाले। शेतकरी बांधव आता आर्थिक तंगीशी झुंजत आहेत। अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे। या गंभीर परिस्थितीला दृष्टीत घेऊन युनायटेड फोरमच्या वतीने डॉक्टर अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले।
निवेदनात शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असे आग्रहाने म्हटले आहे। याचबरोबर शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही, ज्यामुळे शासनप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे असे डॉक्टर अलीम पटेल यांनी सिटी न्यूजला सांगितले। अमरावती जिल्हा सतत 2 महिन्यापासून पाऊस सुरू आहे। पूर्ण जे मेन जे क्रॉप आहे आपला सोयाबीन खतम झालेला आहे, तूर खतम झालेली आहे, उडीद आहे, सगळं जे आहे ते आता परिस्थिती इतकी गंभीर आहे शेतकऱ्यांची की यांना नुकसान भरपाई होणे अगदी गरजेचं आहे। याच्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत इकडे। 50,000 रुपये एकरी आम्ही आज नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे, त्याच्यासाठी आज निवेदन दिलेलो आहे। त्याच्यासाठी आम्ही युनायटेड फोरमचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा ही परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम होईल। शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे युनायटेड फोरमच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आणि खराब आहे। नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे। त्या शेतकऱ्याला नैसर्गिक संकटामधून काढण्यासाठी सर्वप्रथम सरसगट 50,000 रुपये प्रति एकरी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, ताबडतोब पंचनामे करावे, ताबडतोब सर्वेक्षण करावे आणि विनाअट यांना कोणत्याही प्रकारची अट न लावता 50,000 रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई द्यावी व अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी युनायटेड फोरमच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी व शेतकरी बंधू जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित झालो आहे आणि आमची मागणी ही आहे की अमरावती जिल्हा ओला दुष्काळग्रस्त करण्यात यावा, कारण यामध्ये शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे। बुरशीनाशक आणि सगळ्या प्रकारची रोगराई आणि याच्यामध्ये पाण्यामुळे सगळं पराठी वगैरे सोयाबीन तूर हे सगळ्या पिकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। त्याकरिता महाराष्ट्र शासनाने अमरावती जिल्हा दुष्काळ घोषित करावा ही आमची नेत्याची मागणी आहे आणि येथील शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। अमरावतीमधील शेतकऱ्यांचे संकट गंभीर होत चालले आहे। प्रशासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आणि कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी अमरावती महानगरपालिकेचा उपक्रम यशस्वी। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मसानगंज येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून तपासण्या केल्यात, उपचार दिले आणि आवश्यक मार्गदर्शन केले। संपूर्ण आकडेवारी पाहिली तर 668 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली आहे। या उपक्रमामुळे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे। अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या नेतृत्वात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत शहरी आरोग्य केंद्र मसानगंज येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात जनरल तपासणीसाठी डॉक्टर स्नेहल पवार, डॉक्टर शिवानी शिंदे, डॉक्टर रक्षदा अंजुम, डॉक्टर गुजर, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नेहा विधडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ देशमुख, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर माधुरी, नेत्रतज्ञ प्रणाली चांभारे व दिशा आय फाउंडेशन टीम, दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यांच्यासह RNTCP कर्मचारी उपस्थित होते। नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला असून शिबिरात 668 लोकांनी तपासणी करून घेतली। गरोदर मातांची 59 तपासणी झाली, 25 लसीकरणे पूर्ण झाली, 138 त्वचारोग तपासण्या, 55 डोळ्यांच्या तपासण्या, 352 NCD तपासण्या, 132 रक्त तपासण्या तसेच थुंकी व एक्सरे तपासणी करण्यात आली। रुग्णांना मोफत औषधे, आवश्यक संदर्भ सेवा आणि उपचार उपलब्ध करून देण्यात आले। महापालिकेचा हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्य जाणीवेत वाढ घडवणारा ठरला असून सर्वत्र कौतुक होत आहे। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानामुळे महिलांच्या आणि कुटुंबाचे आरोग्य अधिक बळकट होणार आहेत। महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या या उपक्रमामुळे अनेकांना मोफत उपचाराचा लाभ मिळाला।
अशाच उपक्रमामुळे शहरातील नागरिक आरोग्यदायी आणि जागरूक राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती जिल्ह्यातील धानोरा कोकाटे गावातील शेतकऱ्यांचे रोष आता मोठ्या आंदोलनात रूपांतर झाले आहेत। गेल्या काही वर्षांपासून गावात चालू असलेल्या सोलर कंपनीच्या कामामुळे शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत। आज शेकडो शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि कंपनीच्या विरोधात अन्नत्याग उपोषण व जलसमाधी आंदोलन केले। ग्रामपंचायतचं करायचं काय? या मुजर कंपनीचं करायचं काय? धानोरा कोकाटे येथील शेतकऱ्यांचा संताप आता चांगलाच उग्र झाला आहे। रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीचे काम 3 वर्षांपासून सुरू आहे। कंपनीने गावाच्या मुख्य रस्त्यापासून आपल्या प्रकल्पापर्यंतचे रोडचे काम केले, मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम केले जाणे त्यांना मोठा त्रास दिला आहे। शेतकऱ्यांच्या मते कंपनीच्या कामामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। या अपूर्ण विश्वासघातामुळे शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे। शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गुरुदत्त रामदास कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शेकडो लोक ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन उपोषण सुरू करीत आहेत। उपोषणकर्त्यांच्या मागण्यांमध्ये प्रमुख आहे शेतीचे नुकसान भरपाई, बांधकाम दुरुस्ती, विनापरवानगी बांधलेले पूल पाडणे, गावासाठी दरवर्षी CSR फंडातून विकास कामे, तलावावरील अतिक्रमण हटवणे, तलावात टाकलेले पोल हटवणे। याच अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी दिग्रस तलावात जलसमाधी आंदोलनही केले। या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे आणि युवा स्वाभिमानचे कार्याध्यक्ष धीरज केने यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली। तसेच अमरावती नायब तहसीलदार टीना चव्हाण आणि माऊलीचे ठाणेदार श्रीकांत कडू यांनी शांती राखण्यासाठी प्रयत्न केले, परंतु शेतकऱ्यांचा निर्धार ठाम आहे। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अशा प्रकारे धानोरा कोकाटे येथील शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांचा आवाज उच्चारत आहेत। ग्रामपंचायत व सोलर कंपनीवर शेतकऱ्यांचा दबाव वाढत असून त्याच्या मागणीकडे प्रशासन आणि कंपनीने लक्ष देणे आवश्यक आहे। उदो ग अंबे उदो, बडनेरा शहर आज देवीच्या जयघोषाने दुमदुमला आहे। शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात भक्तिभाव, उत्साह आणि मोठ्या जयघोषात झाली आहे। यंदा तब्बल 27 वर्षांनी हा उत्सव 9 नव्हे तर 10 दिवस साजरा होणार आहे। अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सोमवारी शारदीय नवरात्र महोत्सवाला शुभारंभ झालाय। गणेशोत्सव संपतात देवीच्या आगमनाने वातावरणात पुन्हा भक्तिभावाची लहर उसळली आहे। उदो ग अंबे उदोच्या गजरात ढोल ताशे डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात दुर्गे मातेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। अमरावती, अकोला व इतर ठिकाणांहून आणलेल्या भव्य आणि आकर्षक मूर्ती शहरात दाखल झाल्या। जय हिंद चौकातून निघालेली ही शोभायात्रा आतिषबाजी, विद्युत रोषणाई आणि भक्तांच्या जयघोषात संपन्न झाली। बडनेरा शहरातील मंदिरांमध्ये आणि घरोघरी घटस्थापना करून भक्तांनी देवीची पूजा अर्चना केली। यंदा तृतीय तिथी वाढल्याने तब्बल 27 वर्षांनी नवरात्र उत्सव 10 दिवसांचा साजरा होतो आहे। या पारंपरिक उत्सवात कुठेही अडथळा येऊ नये म्हणून बडनेरा पोलिसांनी चोख बंदोबस्त उभारलाय। मंदिरांमध्ये सजावट, स्वच्छता आणि भक्तिभावाचा माहोल दिसत आहे। सर्व भक्तांची एकच प्रार्थना, माता हा 10 दिवसांचा उत्सव आनंदाने आणि निर्विघ्नपणे पार पडू दे। दुर्गा मातेच्या आगमनाने वातावरणात भक्तिभाव, आनंद आणि नवचैतन्य भरून राहिला आहे। 27 वर्षांनी मिळालेला हा 10 दिवसाचा उत्सव सर्वांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे। चला तर या नवरात्री उत्सवात माता भगवतेची आराधना करून आपण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना करूया। बडनेरातील बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक बातमी। गृहोपयोगी संच वाटपातील
नियोजन शून्य कारभारावर सिटी न्यूजने सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले आहेत। युवा स्वाभिमानी कामगार संघटनेच्या आंदोलनाच्या इशारामुळे आणि आमदार रवी राणा यांच्या पुढाकारामुळे आता तालुकानिहाय नियोजनबद्ध वाटपाला सुरुवात झाली आहे। बडनेरा परिसरातील एका गोदामात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबईच्या वतीने अमरावती कामगार आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप सुरू होते। मात्र नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याने कामगारांना मोठ्या प्रमाणात गैरसोयी होत होत्या। अनेक कामगारांना लांबून यावे लागत होते, रांगा तासनतास लागायच्या आणि वाटपात गोंधळ उडत होता। त्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती। युवा स्वाभिमानी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाडेकर यांनी ही बाब गांभीर्याने घेतली। यासोबतच ही बाब सिटी न्यूजवर सुद्धा तेवढ्याच प्रखरतेने मांडण्यात आली। सिटी न्यूजचे वृत्त प्रसारित झाले आणि या कामगारांच्या त्या दिवशीच्या तिथे होत असलेल्या हाल अपेष्टा सिटी न्यूजच्या वृत्ताच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या। हमारे पास में लिस्ट आती है, वो सॉफ्टवेयर में जो डालते हैं, जो जितना रजिस्टर्ड है पर डे के हिसाब से 2000, 1800, 1600 ऐसा करते करते वो जब तक अभी 1 महीना चलेगा दिवाली के पहले तक और हो जाएगा खत्म। और जो आ रहा है डेली वो बराबर व्यवस्थित चल रहा है। सुबह 6 बजे हम लोग सुबह 6 बजे से शुरू करते थे, 2 बजे तक खत्म हो जाता था। युवा स्वाभिमानचे कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाडेकर यांनी उपायुक्त कामगार कल्याण मंडळ, आमदार रवी राणा आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला। या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने तालुकानिहाय नियोजन करून कामगारांना गृहोपयोगी संच वाटपाचे आदेश जारी करण्यात आले। सध्या ही वाटप प्रक्रिया सुरळीत सुरू असून कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या संदर्भात प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी सिटी न्यूज सह आमदार रवी राणा, कामगार आयुक्त आणि संबंधित यंत्रणेचे आभार व्यक्त केले। तसेच कामगारांनी शांततेने या योजनेचा लाभ घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला। यापुढे कोणत्याही कामगाराला योजनेचा लाभ घेताना त्रास झाल्यास संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय। आपल्यासोबत आहेत विलास वाडकर, काय प्रयत्न केले भाऊ आपण या संदर्भात? सर्वप्रथम तुमचे सिटी न्यूजचे खूप आभार मानतो आणि आपण आपल्या पाठपुरानं मच्छिंद्र भाऊ आपण जे सातत्यानं पाठपुरा आपल्या सिटी न्यूजला केला, सिटी न्यूजने तुमच्या माध्यमातून पूर्ण कामगारापर्यंत पोहोचवला, त्यामुळं सर्वांना न्याय मिळाला आणि त्याचे खूप मी आणि माझे आमदार साहेब तुमचे खूप आभार मानतो। आणि महत्त्वाचा विषय असा झाला की लगेच आमचे आमदार रवी राणा यांनी तातडीने कामगार आयुक्तांना, उपायुक्तांना फोन करून त्यांना निर्देशन आणून दिले। त्यानंतर लगेच रात्रीच्या वेळेसच मंत्री महोदयांना फोन लावले। मंत्री महोदयांनी सांगितले की उद्या लगेच मीटिंग घेऊ। लगेच मुंबईला माननीय आमदार रवी राणांनी मीटिंग घेतली। मीटिंग घेतल्यानंतर त्यात सगळं नियोजन करण्यात आलं आणि मंत्री महोदयांनी त्याच्यावर आश्वासन दिले, म्हणजे त्यांनी कामच केले। आकाशदादा पुणकर हे कामगार हितार्थ खूप छान मंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांचे पण मी आभार मानतो कामगाराच्या हितात। त्यामुळे लोकांची पिळवणूक होत होती, लोक 14 तालुक्यातून येत होते, लोकांचे लहान मुलं सकाळ रात्रीची येऊन राहत होते, कोणाचं लहान बाळ, कोणता कामगार बिचारा काम पडत होतं आणि लोक त्याची आर्थिक पिळवणूक करत होती। त्यापासून माननीय आमदार रवी राणा आणि पुणकर साहेबामुळं ही पिळवणूक थांबली आणि सुरळीत आता सध्याच्या गतीने आपल्या पाठपुराव्याने सुरळीत चालू आहे। शेवटी बांधकाम कामगारांच्या मागण्यांना यश मिळाले आहे आणि आता सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे। सिटी न्यूजने घेतलेला पुढाकार आणि युवा स्वाभिमानी कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे। चांदूर रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था, घाणीचा साच, अंधार, अपूर्ण काम आणि प्रवाशांच्या हाल अपेष्टा या सर्व समस्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार अमर काळे यांनी आज स्वतः स्थानकाची पाहणी केली। यावेळी रेल रोको कृती समितीने प्रवाशांच्या अडचणीचा पाढा थेट खासदारासमोर मांडला। चांदूर रेल्वे स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। शौचालयात पाण्याचा अभाव, प्लॅटफॉर्मवर अंधार, घाणीचा साच आणि अपूर्ण पडून असलेली कामं यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत। महिलांसाठी तर ही परिस्थिती अधिकच भयावह ठरत आहे। प्रवाशांच्या या समस्या थेट खासदार अमर काळे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रेल रोको कृती समिती पुढे सरसावली। समितीचे अध्यक्ष नितीन गवळी आणि सदस्यांनी खासदारांना स्थानकांची पाहणी करण्याचं आमंत्रण दिलं। सोमवारी खासदारांनी पाहणी दरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी त्यांनी स्टेशन प्रबंधक दीपिका बाजपेयी यांच्यासोबत चर्चा केली। नागरिकांनी विशेषतः अंडरपायपासची विदारक स्थिती, पाणी साचलेली जागा आणि अपूर्ण कामांचा प्रश्न मांडला। खासदार स्वतः पायी जात थेट
अंडर बायपासमध्ये उतरले आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रेल्वे उड्डाण पुलाचीही त्यांनी पाहणी केली. नागपूर पुणे एक्सप्रेसला चांदूर रेल्वे थांबा, प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, सीसीटीव्ही बसवावेत, दिव्यांची सोय करावी अशी महत्वाची मागणी समितीकडून खासदारांसमोर करण्यात आली. खासदार अमर काळे यांनी DRM सोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. रेल्वेच्या अन्य सदस्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी चांदूर रेल्वेच्या संदर्भातले, रेल्वे स्टेशनच्या संदर्भातले, अंडरपासच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते सर्व विषय त्यांनी माझ्यासमोर ठेवले आणि त्यांनी मला सांगितलं की एकदा आपण या सर्व साईटला व्हिजिट दिली पाहिजे. त्या अनुषंगानं आता अंडरपास असेल, ब्रिज असेल आपला, आणि ज्या रेल्वे स्टेशनचे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत या संदर्भामध्ये आज या 3-4 ठिकाणी मी स्वतः भेट दिली आणि जी तक्रार कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी केलेली होती त्या सर्व तक्रारीमध्ये तथ्य त्यानिमित्तानं आढळलेलं आहे. त्यानिमित्त अंडरपासचा जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तिथे पाणी साचलेलं आहे. कंप्लिशन पिरियड जो होता कामाचा तो पूर्ण होऊन गेला असं त्यांनी मला सांगितलं आहे. कंप्लिशन पिरियड होऊन सुद्धा अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही. 1.5 वर्ष झालं आहे. लोकांना 1.5 वर्ष झालं आणि लोकांना जवळपास 1-1.5 किलोमीटरचा फेरा घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं. या ठिकाणी रेल्वेच्या स्टेशनला आल्यानंतर सुद्धा अतिशय छोटे विषय आहेत, परंतु लोकांच्या स्वच्छतेचा विषय आहे, खास करून स्वच्छतेचा विषय आहे, पाण्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, प्लॅटफॉर्म थोडा उंच करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय त्यांनी निदर्शनामध्ये आणून दिलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये निश्चितच येत्या काही दिवसामध्ये मी स्वतः DRMकडं एक बैठक लावून हे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याकरता रितसर त्यानिमित्तानं प्रयत्न करेल. आणि त्याच संदर्भात त्याचसोबत चांदूर रेल्वे इथं काही रेलचे स्टॉपेज असले पाहिजे ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. पुण्याकडे जाणारी जी ट्रेन आहे ते विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इथून या ठिकाणी असावा ही मागणी सुद्धा त्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा विषय वास्तविक आता केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे जाईल आणि त्यांच्याकडे हा विषय नेऊन सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ही स्टॉपेज आपल्याला कशी देता येईल याच्याकरता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल. आणि ही जी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितली निश्चितच बिलकुलच समाधानकारक परिस्थिती नाही आहे आणि या संदर्भामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून तात्काळ हे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करेन. चांदूर रेल्वे स्थानकाचा प्रश्न प्रवाशांसाठी जीवनमरणाचा बनला आहे. खासदारांनी दिलेलं आश्वासन आता कधी आणि कितपत पूर्ण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दर्यापूर अमरावती मार्गावर आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. धनंजय लॉज जवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीची ओळख राजेश अभिमानजी इंगडे अशी झाली असून डोक्यावर गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांमध्ये खुनाच्या संशयतेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दर्यापूर अमरावती मार्गावर धनंजय लॉज जवळ आज सकाळी स्थानिकांनी रस्त्याच्या कडेला एका पुरुषाचा मृतदेह पाहिला. लगेच ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीने पांढरा शर्ट आणि काळपट पॅन्ट परिधान केल्याचे आढळले. प्राथमिक चौकशीत मृत व्यक्तीची ओळख राजेश अभिमानजी इंगळे, वय वर्ष अंदाजे 50 ते 55 असे, तर राहणार सैनिक कॉलनी दर्यापूर अशी पटली. मृत व्यक्ती दर्यापूर तहसील कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंगळे यांच्या डोक्यावर जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात कुणीतरी त्यांचा खून केल्याची चर्चा सुरू आहे. दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू केलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दर्यापूर अमरावती मार्गावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी यामध्ये खून आहे का किंवा इतर काही कारण हे लवकरच स्पष्ट करणे आवश्यक आहे. तपासाचा पुढील निकाल येईपर्यंत स्थानिकांमध्ये भीतीचं सावट कायम राहणार आहे. माहूरगडावरून निघालेली अखंड ज्योत, श्रद्धा आणि भक्तीचा आनंदाचा सोहळा. नारगावंडीकरांनी जपलेली ही परंपरा आजही एकात्मतेचं प्रतीक ठरतंय. तुळजामातेच्या मंदिरात अखंड ज्योत पोचताच भक्तिभावाने वातावरण भारून गेलं. टाण, मृदुंग, ढोल ताशांचा आवाज. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला माहूरगडावरून
नारगावंडीकरांनी अखंड ज्योत आणण्याची परंपरा यावर्षीही पार पडली. गेली तब्बल 30 वर्ष ही परंपरा अविरत सुरू आहे. सुरुवातीला काही वर्षे अमरावतीवरून ज्योत आणली जात होती, पण गेल्या 3 वर्षांपासून ही ज्योत थेट माहूरगडावरून नारगावंडीपर्यंत येते. नागरिक न थांबता धावतच ही ज्योत एकमेकांच्या हाती देत गावापर्यंत आणतात. मार्गात ग्रामस्थांकडून दिंडीचं स्वागत होतं आणि टाळ मृदुंग ढोलताशांच्या गजरात गाव गाजून जातं. लहान मुलं, तरुणाई, महिला, वृद्ध सर्वांनीच यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. तुळजामाता भवानी मंदिरात अखंड ज्योत लावून गावकऱ्यांनी माता भवानीचं पूजन आणि अर्चना केली. नवरात्रभर ही ज्योत अखंड प्रज्वलित राहते आणि कीर्तन, पूजा, उत्सव यात गाव एक दिलाने सामील होतो. ही परंपरा फक्त श्रद्धेची नाही, तर गावकऱ्यांच्या एकात्मतेचं दर्शन घडविणारी आहे. माहूरगडावरून आणलेली अखंड ज्योत नवरात्रभर भक्तांच्या मनातील दिवा प्रज्वलित ठेवते. माहूरगडावरून नारगावंडीत आलेली ही अखंड ज्योत फक्त दिव्याची ज्योत नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि गावाच्या एकात्मतेचं प्रतीक आहे. नवरात्रभर माता भवानीचं स्मरण करत ही ज्योत अखंड प्रज्वलित राहते आणि भक्तांच्या मनातील आशेचा दिवा कायम प्रज्वलित ठेवते. शहरात पोलिसांचा धडका. नाराघाट रोडवर गस्ती दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट 5ने एका कुख्यात आरोपीला गजाळ केलंय. त्याच्याकडून तब्बल 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण कारवाईबद्दल पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 5 सतत गस्त घालत असते. त्याच गस्ती दरम्यान 23 सप्टेंबरच्या दुपारच्या सुमारास नाराघाट रोडवर पोलिसांनी सापळा रचला. यात पोलिसांच्या पथकाने एका कुख्यात आरोपीला अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा मिळून 1,35,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीला पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी दिली आहे. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले असून शहरात सुरक्षिततेचा संदेश दिला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 5 पथकातील अधिकारी अंमलदार सध्या चालू असलेल्या नवरात्र सणाच्या अनुषंगाने तसेच रेकॉर्डवरील घरफोडी वाहन चोरीच्या गुन्हेगारांची चेकिंग मोहिमेअंतर्गत हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुलेलाल गार्डनच्या समोर नारा घाट रोडवर एक इसम जो आहे निळ्या, काळ्या व निळ्या रंगाच्या HF डिलक्स नंबर प्लेट नसलेल्या गाडीवर संशयितरित्या बसून असलेला मिळून आला. त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे नाव सागर उर्फ भांजा अशोक वर्मा, वय 23 वर्ष, राहणार विजयनगर, शीतलामाता मंदिराजवळ, कळमना, नागपूर असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असतात तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्याच्याकडे त्याच्या ताब्यात मिळालेल्या गाडीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच सदर गाडीचा वापर करून त्याचा इतर एक विधिसंघर्षग्रस्त बालक साथीदाराच्या सोबत मिळून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी घरफोडी केली असल्याची कबुली दिली. त्यावरून त्याच्याकडून सदर घरफोडीतील एकूण 1,35,500 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी सागर अशोक वर्मा यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी जप्त मुद्देमालासह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 5ने दाखवलेली ही कारवाई शहरातील गुन्हेगारांसाठी मोठा इशारा आहे. पोलिसांची अशीच दक्षता राहिली तर नागरिक निश्चितच सुरक्षेचा श्वास नक्कीच घेऊ शकतील.
संपत्तीच्या वादातून काकाचा खून. नागपूरच्या 5 पावलीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 2 पुतण्यांनीच काकांवर जीवघेणा हल्ला करून संपत्तीचा वाद संपविण्याचा प्रयत्न केला, पण हा हल्ला जीवघेणा ठरला. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली आहे. 5 पावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेली ही माहिती हादरून टाकणारी आहे. 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार संपत्तीच्या वादावरून 2 पुतण्यांनी आपल्या काकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत काकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. लष्करी बागमध्ये धम्मदीप बुद्धविहाराच्या बाजूला चौधरी परिवार राहते. ते वडिलोपार्जित घर आहे. त्या घरात काका आणि पुतण्या असे राहतात 2 पार्टमध्ये. एकच घर आहे, जुनं घर आहे. त्या ठिकाणी काकाचे दोन्ही मुलं हिंगण्याला गेले परिवारासहित, परंतु काका इथंच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता आणि पुतण्या एक BUG कंपनीत काम करतो. प्रफुल्ल आणि प्रशांत हा श्रीकृष्ण हॉस्पिटलला काम करतो. दोघांचं खाजगी काम आहे. त्या दिवशी त्या प्रॉपर्टी जुन्या वादावरून त्यांनी प्रशांत आणि प्रफुल्ल मिळून त्याच्या काकाच्या डोक्यावर वार केले. दरम्यान त्याला हॉस्पिटलला भरती केले, शंकरा हॉस्पिटल धंतोलीमध्ये. ट्रीटमेंट दरम्यान त्याचा 24 तासाच्या आतमध्येच मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही BNSच्या नवीन कलमानुसार 109 दाखल केला होता. त्याच्यानंतर 103 सेक्शन वाढवण्यात आलेलं आहे आणि कालच त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांचं PCR घेण्यात आलं. 25 तारखेपर्यंत PCRमध्ये आरोपी आहेत. नाही, मृतक आणि आरोपी शेजारी राहत होते, एकाच घरात राहत होते आणि जुना प्रॉपर्टी वादावरून ते मारहाण झाली, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रेकॉर्ड नाही, एक दुसऱ्याचा NCवरून एक प्रफुल्लवर बॉन्ड आहे आणि तो प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती, परंतु यांचा वाद 2 वर्ष अगोदर झाला होता. त्याचं कुठल्याही पद्धतीची त्यांचं काही त्या संबंधाने गुन्हे दाखल नाही. आरोपीला तर जसं रिपोर्ट आला, आपल्याला माहिती पडलं, त्याला ॲडमिट करत आहे, त्याच वेळेला पण आरोपी ताब्यात घेतले होते. संपत्तीच्या वादातून घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. नागपूरच्या लकडगंज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसा ढवळ्या दुचाकी स्वारांनी महिला बस कंडक्टर अस्मिता सोनकुसरे यांचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना छापूरनगर चौकात घडली असून CCTVमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपींचा शोध सुरू केला असून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांनी काळजी घ्यावी असे सांगितले आहे. नागपूर शहरातील लकडगंज परिसरात सोमवारी दिवसाढवळ्या एका धक्कादायक चोरीची घटना घडली. बस महिला कंडक्टर अस्मिता सोनकुसरे छापूरनगर चौकात बस थांबवून तिकीट विकत असताना दुचाकीवर आलेल्या 2 युवकांनी त्यांचा मोबाईल फोनची चोरी केली. ही घटना जवळच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्वरित तक्रारीची नोंद घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की शहरात दिवसाढवळ्या अशा चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तीशी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईला नागरिकांचा पूर्ण सहकार्य असणे आवश्यक आहे. अशा चोरींच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्तींची तात्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. नागपूरमध्ये पुन्हा एकदा सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ. सक्करदरा, बजाजनगर आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने केली आहे. टिपू सुलतान शेख आणि स्वप्नील मोडघरे या 2 सराईत आरोपींना अटक करून तब्बल 1,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. नागपूर शहरात 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली. भागवत पुंडलिक वाघाळे हे द्वारका नगर परिसरातील आपल्या घरासमोर साफसफाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील
1.5 तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेली। फिर्यादीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा समांतर तपासासाठी सोनसाखळी विरोधी पथक सक्रिय झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक माहितीचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू केला। गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी कडमना परिसरातून टिपू सुलतान शेख याला ताब्यात घेतलं। त्याच्या अंगझडतीत तब्बल 1,30,000 रुपयांची सोन्याची चेन आणि 10,000 रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला। सखोल चौकशीतून टिपू सुलतान याने कबुली दिली की त्याने आपल्या साथीदार स्वप्नील उर्फ काका मोडघरे यांच्यासोबत मिळून 20 सप्टेंबर रोजी सकाळी ही चोरी केली होती। त्याचबरोबर 9 सप्टेंबर रोजी बजाजनगर परिसरात आणि 18 ऑगस्ट रोजी जयप्रकाश नगरमध्ये 2 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचीही कबुली त्यांनी दिली। पोलिसांनी आरोपीकडून एक ऍक्टिवा गाडी, सोनसाखळी, मोबाईल आणि एकूण 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील तपास पोलीस करीत आहेत। सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळी एक चेन स्नॅचिंगचा प्रकार झाला होता। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँचचं जे सोनसाखळी विरोधी पथक आहे त्यानं तपास सुरू केला होता। तपास सुरू केल्यानंतर त्यामध्ये बरेच गोपनीय माहिती काढून आणि अन्य तांत्रिक पद्धतीने तपास करून यामधील गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे। सदरमध्ये जो आरोपी होता त्या आरोपीस अटक करण्यात आलेला आहे। त्यानं वापरलेलं वाहन सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक आरोपीचा शोध अद्यापपर्यंत सुरू आहे। त्यामध्ये सक्करदराच्या गुन्ह्यामध्ये जो गेलेला मुद्देमाल आहे, जी सोनसाखळी आहे, ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। जवळजवळ 1,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त आहे। गुन्ह्यामध्ये ज्यावेळेला पुढे तपास केला त्यावेळेला अजून 2 गुन्हे त्याच्याकडं त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे, बजाजनगर आणि सोनेगावच्या हद्दीमधले। आणि पुढील तपास आता सक्करदरा पोलीस स्टेशन येथे पुढील तपास करण्यासाठी तिकडे हँडओव्हर करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून अन्य सुद्धा गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्यामध्ये एकूण आतापर्यंत 3 गुन्हे त्या आरोपींनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये एकूण 2 आरोपी होते। तर त्याच्यात टिपू सुलतान अशफाक शेख हा जो आरोपी आहे, या आरोपीस आता सध्या कळमण्याचा राहणार आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि बाकीच्या आरोपींचा पण शोध सुरू आहे। ही संपूर्ण जी कामगिरी आहे ती गुन्हे शाखेचं जे सोनसाखळी विरोधी पथक आहे त्या पथकानं केलेले आहे। याच्यामध्ये सध्या इन्चार्ज API नितीन चुलपार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम, जी गुन्हे शाखेची टीम आहे, त्यांनी सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे। सोनसाखळी चोरांच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारांना धडा मिळाला आहे। मात्र नागरिकांनीही सावध राहून अशा घटना टाळण्यासाठी जागृत राहण्याची गरज आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। मालेगाव शहरात सोमवारी मध्यरात्री घडलेल्या एका निर्गुण खुनाने संपूर्ण शहर हादरून टाकलं। मात्र आयशानगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 तासात गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस कारवाईचे नवे धडे दाखविले आहेत। नाशिकच्या मालेगाव परिसरात रविवार 21 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री उशिरा औसानगर परिसरात फैजान शेठ यांच्या टूम कारखान्यासमोर 19 वर्षीय मोहम्मद मतीन मोहम्मद मोबीन यांची 2 इसमांनी लोखंडी कोयत्याने निर्घृण हत्या केली। सदर हल्ला जुना वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले। आयशानगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। सय्यद वसीम सय्यद सलीम उर्फ वस्या वय वर्ष 21 आणि रईस अहमद सईद अहमद उर्फ रईस काल्या वय वर्ष 19 असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। चौकशीत आरोपींनी कबुली दिली की जुन्या वैमनस्यामुळे त्यांनी लोखंडी कोयत्याने वार करून मतींचा खून केला।
यापूर्वी देखील दोन्ही आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून 3 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे मालेगाव शहरातील नागरिकांनी कौतुक व्यक्त केले असून गुन्हेगारीसाठी हा धडा ठरल्याचे पाहायला मिळाले. आपके पास आया उस केस की क्या डिटेल है, क्या जो शहर जो कल रात से इस मामले में बेचैन है कि कौन आरोपी है, क्या मामला है, क्या डिटेल बताएंगे आप? पुलिस ने जो गुना दर्ज किया है उसमें जो 2 मुलजिमान को गिरफ्तार किया गया है, तो उनको सिर्फ अभी शक की बुनियाद पर गिरफ्तार किया गया है और उनका पुलिस का कहना कुछ ऐसा है कि इन लोगों की फिर जो मैयत है उनसे कुछ पुरानी किरकोल बात पर रंजिश थी, जिसकी वजह से इन दोनों ने जो है रात में उसको कोयते से इसके सीने पर वार किया और ये हादसा पेश आया. अभी पुलिस भी पूरी तरीके से इसमें कितने और लोग शामिल हैं इसके लिए जो 2 दिन की पुलिस ने कोर्ट ने जो है PCR मंजूर किया है. इसमें 103 जो जूनी कलम है 302 यानी IPC की 302 और 352, 351 BNS की ये सब कलमें लगाई हैं और हो सकता है कि इसमें और भी मुलजिमान की गिरफ्तारी हो. जो भी हो आगे की जो तफ्तीश के बाद हमको पता चलेगा. आगे की रिमांड में हमको इसका जवाब देते आएगा. मालेगाव खून प्रकरणातून दिसून येतं की पोलिसांची तत्परता आणि आधुनिक तपास पद्धती किती परिणामकारक ठरतात. अवघ्या 4 तासात गुन्हा उलगडणे हे पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरलं आहे. मालेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडगाव ग्रामपंचायत समोरून कुसुंबा रोडवर गायींनी भरलेला पिकअप गाडी अडविण्यात गोरक्षकांना यश आले आहे. 7 गायींचे जीव वाचवून गोरक्षकांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की गोमातेचा सन्मान महाराष्ट्रात अजूनही जिवंत आहे. मात्र गायींना निर्दयपणे कुंबून नेलं जात होतं. हे उघड झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मालेगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत परिसरात गोरक्षकांना मोठे यश मिळाले. कुसुंबा रोडवर संशयित गाडी क्रमांक MH18 AA6217 थांबवले असता गाडीत निर्दयपणे कोंबून नेल्या जाणाऱ्या तब्बल 7 गायी आढळल्या. गायींच्या मुसक्या बांधून त्यांना कत्तलखान्यात नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गोरक्षक विनोद काळू निकम यांनी वडनेर खाकोडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ CCTNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995च्या कलम 5A सह निवारण अधिनियम 1960च्या कलम 9A व 11(1)D अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणात आरोपी शेख युसुफ शेख भिकम वय वर्ष 26, अल्पवयीन आवेश वय वर्ष अंदाजे 15, गाडी मालक मुस्ताकीन आणि गायींचा मालक जमील उर्फ समीर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण तपशील गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून अंमलदार MD पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे 7 निरपराध गायींचे जीव वाचले असून स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि अशा घटनांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणानंतर मालेगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे. गोरक्षकांच्या तत्परतेमुळे 7 गायींचे जीव वाचले असले तरी प्रश्न कायम आहे. गोमातेचा सन्मान महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने जपला जातोय का, हा प्रश्न आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये आज आदिवासी समाजाने आपला आवाज बुलंद केला आहे. आरक्षण बचाव मोर्चा या नावाने निघालेला हा भव्य मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व भाजपचे किनवट मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम करत आहेत. आदिवासी समाजाची प्रमुख मागणी ST प्रवर्गात आरक्षण कोणत्याही इतर जातीस देऊ नये आणि 17 संवर्गात बराच काळ रखडलेली भरती तात्काळ पूर्ण करावी. नांदेड जिल्ह्यातील किनवट भागात आज आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आरक्षण बचाव मोर्चा या नावाने निघाला असून त्यामध्ये हजारो आदिवासी समाजाचे बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम करत होते. मोर्चात सहभागी आदिवासी समाजाची प्रमुख मागणी आहे की ST प्रवर्गातील आरक्षण कोणत्याही इतर जातीला दिले जाऊ नये, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली 17 संवर्गातील भरती तात्काळ पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला
आणि येथील अधिकारींना निवेदन सुपूर्द करण्यात आले। यावेळी उपस्थित आदिवासी समाजातील नेतृत्वाने म्हटले की आपला आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले जाईल। मोर्चातील शांततापूर्ण वातावरण आणि आदिवासी समाजाच्या ऐक्याचे दृश्य पाहण्यासारखे होते। स्थानिक नागरिकांनीही आदिवासी समाजाच्या हक्कासाठी उभे राहण्याचे आवाहन केले। आदिवासी मोर्चा किनवट नांदेडमध्ये शांततापूर्ण आणि संघटित पद्धतीने संपन्न झाला। आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे प्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष जाणे ही सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे। नांदेड जिल्ह्यात आज एक अनोखं आणि धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं। शहरातील चिखललेल्या रस्त्यावर माजी नगरसेवकांनी थेट अर्धनग्न होऊन लोटांगण आंदोलन केलं आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, लोकप्रतिनिधी स्वतः चिखलात लोडून प्रशासनाचा निषेध करीत आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील मोंढा बाजार परिसर इथले रस्ते चिखलात बदलले आहेत, इतके की लोकांना चालणंही अवघड झालंय। या रस्त्यांवरून शाळकरी मुलं, व्यापारी, सर्वधर्मीय नागरिक दररोज ये-जा करतात, पण नगर परिषद प्रशासन कानाडोळा करीत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। आणि याच अन्यायाविरोधात माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौदंते यांनी अनोखं आंदोलन उभारलंय। भर बाजारपेठेत श्री गणेश मंदिरासमोर अर्धनग्न होऊन थेट चिखलात लोटांगण घालत रस्ता करा, नाहीतर आमचं लोळण सुरूच राहील असा इशारा देत त्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय। या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांचा संताप आणखी भडकलाय। भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघात हे आंदोलन झाल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। अशोकराव चव्हाण यांच्या बाले किल्ल्यात असे रस्ते, मग आमदार काय करतायत असा सवाल जनतेकडून जोर धरू लागलाय। सर्व मुदखेड शहरातील सर्व सुजाण नागरिक बंधू आणि भगिनींना समर्पित हा काय माझा पॉलिटिकल स्टंट नाही आहे। हा मुदखेडच्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक राजधानी असलेला हा भाग आहे। मोंढा हा मुदखेडच्या आर्थिक बाजारपेठ जी आहे, या बाजारपेठेमध्ये श्री गणेशाचं एक मंदिर आहे, भव्य मंदिर। मंदिराकडे जाणारा हा गावातील भक्तांचा या मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे। आणि या मुख्य रस्त्यावर आपण पाहू शकता की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी वारंवार केले जात आहे। नगर परिषद प्रशासन याचा मी जाहीर धिक्कार करतो। आता मुदखेड नगर परिषदेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे, पण प्रशासन जे आहे ते जाणीवपूर्वक या मुदखेडमधील मोंढ्यामधील राहणाऱ्या व्यापाऱ्यांचं दुःख समजून घेत नाही आहे। सगळीकडे रस्ते होत आहेत, परंतु मोंढ्यामध्ये रस्ता हा का होत नाही आहे। मुदखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक म्हणून मुदखेडमध्ये नगर परिषदेमध्ये भरपूर निधी अवेलेबल असताना मुदखेडच्या मुख्य रस्त्यावर, मुदखेडच्या बाजारपेठेमध्ये ही कंडिशन आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की लाडक्या बहिणीला जर लघवी आली तर लाडक्या बहिणीने लघवी कुठं करायची? मोंढ्यामध्ये माझ्या भगिनीला लघवी करण्यासाठी काहीही उपलब्ध नाही, प्रसाधन ग्रह उपलब्ध नाही। माझ्या माता, माझ्या भगिनी या मोंढ्याच्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येतात, पण मुदखेड प्रशासनाने या ठिकाणी लघवीची सोय सुद्धा केलेली नाही आहे। या प्रशासनाचा मी जाहीर धिक्कार करतो। हे बार थुक्कापाणी जे करण्यात येत आहे, हे किती रुपयाचं टेंडर आहे हे सांगावं। का इथं डांबरीकरण केलं जात नाही? डांबरीकरण का केलं जात नाही असा मला मॅडमचा माझा प्रश्न आहे की मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही थुक्का पॉलिश करता। दुर्गा देवींचं आज घटस्थापना होत आहे, आताच आपण पाहिलं। मातेची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे,
एका जाण्यानं आणि एका येण्यानं पुन्हा इथं खड्डे होतात. 500 में बिक जाओगे तो ऐसे ही रोड पाओगे, मटन मुर्गा खाओगे तो ऐसे ही रोड पाओगे. म्हणून माझी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे, सुजाण नागरिकांना विनंती आहे, या रस्त्यानं शाळेला जाणारे लेकरं इथूनच जातात. हा रस्ता जो आहे शैक्षणिक महत्वाचा रस्ता आहे, कारण इथून शाळेचे लेकरं जातात. धार्मिक महत्व आहे या रस्त्याला, कारण मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. आर्थिक महत्व आहे रस्त्याला, कारण सगळी आर्थिक बाजारपेठ इथं आहे मुदखेडची. आणि सामाजिक एकोपा म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे या रस्त्यानं जातात. म्हणून मुदखेडची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक रस्त्याचे जे बाजारीकरण आणि बोगस काम चालू आहे, त्या बोगस कामाच्या विरोधामध्ये माझं हे एक आंदोलन आहे. मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की मी कमलेश चौदंते, मी हे जे आंदोलन करत आहे ते कोणत्या पक्षाकडून नाही आहे, कारण पक्षाचं घेणं देणं नाही. इथं पक्षाकडून मला काही आदेश नाहीत. एक लोकांची अस्मितेचा प्रश्न आहे. हे असं बार बार पुन्हा खड्डे पडतात, म्हणून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी डांबर रोड करून द्यावी, टार रोड करावा. आणि 9 दिवसाच्या आत दुर्गा माता अशा रस्त्यानं आली, पण जाताना मात्र 8 दिवसामध्ये प्रशासनानं जर दखल घेतली तर 8 दिवसामध्ये टायर रोड होऊ शकतो. 8 दिवसात प्रशासनानं दखल घेतली, 2 दिवसात टायर रोड होतो. जर नाही केली तर कमलेश चौदंते पुन्हा या ठिकाणी आंदोलन करल, एवढी विनंती करतो. प्रशासनाला माझी विनंती आहे, शिव मॅडमला माझी विनंती आहे की मॅडम, आर्थिक बाजारपेठ आहे, शैक्षणिक रस्ता आहे, तेव्हा माझी मॅडमला विनंती आहे की मॅडम आपण या ठिकाणी मुख्य रस्त्याचा विचार करून, या रस्त्यानं विद्यार्थी जातात, गांधी विद्यालयाकडे विद्यार्थी जातात, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, या सगळ्यांचा विचार करून हा प्रश्न सोडवावा एवढी नम्र विनंती करतो. धन्यवाद. आता प्रशासन या संतापजनक आंदोलनानंतर जाग होणार का, की चिखलात लोळूनच नागरिकांना आपला निषेध व्यक्त करावा लागणार? रस्त्याची दुरवस्था, चिखलात लोडणारा नेता आणि बघ्याप्रमाणे उभं प्रशासन, हा प्रकार फक्त नांदेडचा नाही तर राज्यातील अनेक शहरांचा आरसा आहे. आता पाहायचं आहे इतकंच की या चिखलातून सुटका होणार की लोकप्रतिनिधी आणखी अशा टोकाच्या मागणीचा आवाज उठवत राहणार. बुलढाण्यातील मेहकरमध्ये मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा संतापजनक प्रकार. कोट्यवधी खर्च होऊनही विद्यार्थ्यांना मिळतंय निकृष्ट जेवण, कधी हळ्या तर कधी सडकी फळं. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक पाहणी करून हा धक्कादायक प्रकार उघड केला. मेहकरच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात जेवणाच्या नावाखाली मुलींना मिळते अपमानास्पद अन्न, भात, डाळीत खडे आणि कधीकधी अळ्या एवढी निकृष्ट व्यवस्था असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय नाही, सडलेली फळं, पातळ दूध आणि तक्रार केली तर वॉर्डनची धमकी. या धक्कादायक वास्तव्यावर पडदा उघडलाय तो आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अचानक पाहणीतून. मुलींनी थेट आमदारांसमोर समस्यांचा पाढा वाचला. शासन दरमहा प्रत्येकी 4,800 रुपये खर्च करून दर्जेदार भोजन देण्याची तरतूद करते, पण प्रत्यक्षात मुलींना मिळते निकृष्ट अन्न. स्टेशनरी वेळेवर मिळत नाही, ग्रंथालयाची सुविधा नाही, स्वच्छतेचा पूर्ण अभाव. गरीब घरातील मुलींना शिक्षणासाठी आधार असलेले हे वसतिगृहच त्रासाचे केंद्र ठरल्याने संताप व्यक्त होतोय. आमदार खरात यांनी तात्काळ समाज कल्याण विभागाला आदेश दिले, स्वच्छ पाणी, दर्जेदार भोजन आणि योग्य सुविधा द्या, अन्यथा थेट कारवाई होईल. आता प्रशासन खरोखर जागं होणार का आणि विद्यार्थिनींच्या समस्या मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दूध चांगलं द्या, स्वच्छ. त्याच्यानंतर आता आरो बिघडलेला आहे तर त्या तोपर्यंत पाण्याची व्यवस्था, आरोच्या पाण्याची व्यवस्था, कॅनचं, पोरांच्या काळजी घ्या, त्यांना पळायला धावायला कोणी शिक्षक लावा, त्यांचं आरोग्य मेंटल वगैरे चांगलं होईल. आपला इंटरनल कार्यक्रम करायचा थोडंसं कोणातरी हे करून, है की नाही. थोडंसं स्पर्धा परीक्षा, प्रोत्साहन परीक्षा असं काहीतरी घेतलं की ठीक. ते मेसवाल्याला बोलतो, मेसवाल्यावर लक्ष ठेवा बरं का. मी आता चक्कर मारणार आहे बरं का, मी रेग्युलर इथं 10-15 दिवसांना एक चक्कर मारत आहे. मुलींसाठी असलेले हे शासकीय वसतिगृह, पण मिळतंय उपेक्षा, निकृष्ट जेवण आणि धमक्या. आता खरंच कारवाई होईल का
की नेहमीप्रमाणे मुलींच्या तक्रारीवर माती टाकली जाईल? हा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसलाय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गावात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाची रंगत आणली आहेत. कारण आहे अखंड हरिनाम सप्ताह. गेली तब्बल 26 वर्ष सुरू असलेल्या या हरिनाम सप्ताहाला यंदाही पंचक्रोशातील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभणार आहे. कीर्तन, प्रवचन आणि ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमांनी हे धार्मिक पर्व अधिकच विशेष ठरणार आहे. औसा तालुक्यातील बुधडा येथे सोमवार 22 सप्टेंबर 2025 पासून ते रविवार 28 सप्टेंबर 2025 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकारांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कीर्तनकारांमध्ये हबप व्यंकट महाराज सेलुकर, हबप जनार्दन महाराज बोधळकर, हबप ज्ञान सिंधू संदीपान महाराज गावकर, हबप गंगाधर महाराज बेडोगावकर आळंदी, गुरु हबप पुंडलिक महाराज देहकर श्री क्षेत्र देहू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज, तसेच हबप रवींद्र महाराज हरणे मुक्ताई नगर जळगाव यांचा समावेश आहे. प्रवचनकारांमध्ये हबप विठ्ठल महाराज दिवेगावकर, हबप तिनका महाराज नील, हबप सुधाक महाराज बटरे, हबप बांकट महाराज फड, हबप उत्तरे गुरुजी आणि हबप मोहन महाराज यांच्या प्रवचनांचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने बुधडा गावात 7 दिवस हरिनामाच्या गजरात भक्तिरसाची अमृतधारा वाहणार आहे. भक्तिरसात न्याहून निघण्यासाठी आणि संतांच्या विचारांचा अनुभव घेण्यासाठी बुधडा येथे येत्या आठवड्यात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाला अवश्य भेट द्या. या भक्तिमय वातावरणात सहभागी होऊन श्री व्यंकटेशांचे आशीर्वाद घ्या आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्या. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात धनगर समाजाने मोठा मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करत समाजाने मुख्यमंत्री यांना निवेदन देत एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली. 2014 मध्ये दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नसल्याने संतप्त समाज रस्त्यावर उतरला आहे. अर्धापूर तालुक्यात धनगर समाजाने जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. निवेदनात धनगर समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घटनात्मक आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. जय मल्हार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा येळकोट जय मल्हार. 2014 साली बारामती येथे दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही, त्यामुळे समाजामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आतापर्यंत कॅबिनेटच्या शेकडो बैठका झाल्या, अनेक आंदोलने झाली, मात्र धनगर समाजाचा प्रश्न सुटलेला नाही. दरम्यान जालना येथे दीपक बोराडे यांनी 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले. यालाच पाठिंबा म्हणून अर्धापूर तालुक्यातील धनगर समाजाने मोर्चा काढला. अर्धापूर तहसील या ठिकाणी अर्धापूर तालुका व अर्धापूर शहराच्या वतीने सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आज जे आपण राज्यघटनेनुसार जे देशाचं संविधान चालतं त्या संविधानानुसार धनगर समाज हा एसटीच्या आरक्षणामध्ये 342(1) याप्रमाणे आम्ही आरक्षणामध्ये आहोत. धनगर आणि धनगर या दोन शब्दाच्या अपभ्रंशामुळे जवळपास 47 वर्ष जेणेकरून स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आमच्यावर एवढा अन्याय झाला. आमचा हा समाज आदिवासी सारखाच भटका आहे आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 जणांनी आमरण उपोषण केले. काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सगळ्यांचा विचार करता मी शासनाला ही मागणी करत आहे की आपण आता अंत पाहू नये. कारण आजचा हा समाज जरी शांत स्वभावाचा प्रेमळ असला तरी आज हा समाज या ठिकाणी आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. उद्या या समाजाच्या आरक्षणासाठी प्रत्येक घरातला माणूस उठेल आणि उतरेल आणि या सरकारचे नाकीनऊ करेल. त्यासाठी मी या सरकारला नम्रतेची विनंती करेल की आपण त्वरित जे राज्यघटनेमध्ये आहे, आम्ही नव्याचं काही मागत नाही हो, राज्यघटनेमध्ये आहे तेच आपण आरक्षण या ठिकाणी लागू करावं आणि संबंध महाराष्ट्रातल्या
धनगर समाजाला आपण न्याय द्यावा हीच आपल्याकडून अपेक्षा आहे. आपण जर बघितलं गेल्या विधानसभेला, त्याच्या अगोदरच्या विधानसभेला धनगर समाज हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिलेला आहे. आणि या जनता पार्टीतल्या प्रत्येक नेत्याला मी हीच विनंती करेल की आमचा सर्व समाज तुमच्या पाठीशी असून सुद्धा, आमची न्याय मागणी असून सुद्धा आपण आमच्या मागणीकडे पाठ फिरवतात. तर आपण यासाठी आपण एक समिती नेमलेली आहे. त्या समितीचा निर्णय सुद्धा झालेला आहे. आपलं कोर्टात सुद्धा आपण गेलेलो आहोत. आपण त्यासाठी अभ्यास सुद्धा केलेला आहे. हे सगळं करत असताना सुद्धा आपण आमच्या न्याय मागणीकडे आपण दुर्लक्ष करत आहात. आपण या पीडित समाजाला आपण न्याय द्यावा आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये आपण आणावं एवढंच या प्रसंगी विनंती करतो. आणि दुसरं एक गोष्ट सांगतो की या आरक्षण लढ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्यांच्या प्राणाच्या आहुतीचं किंमत आणि त्या कुटुंबावर जे झालेला आघात आहे त्याची भरपाई ही या ठिकाणी प्रशासनाने शासनाने करावी एवढंच या प्रसंगी सांगतो. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व धनगर समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलात. अशीच आपली न्याय मागणी आपल्याला चालू ठेवावी लागेल. आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहोत की ज्या मातेनं संपूर्ण सकल समाजासाठी त्यांनी सगळ्या विश्वासाठी त्यांनी एक चांगलं कार्य केलेलं आहे, देवधर्माचं कार्य केलेलं आहे. त्याच यानं आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि त्या मातेला समोर ठेवून आपण शासनाने न्याय मागणी द्यावी. आज त्यांच्या जयंतीचं 300वं वर्ष आपण साजरं करत आहोत. त्यांच्याच पुत्रांना आपण मागणी त्यांची मान्य करून एसटी आरक्षण द्यावं. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की धनगर समाजाकडे आरक्षणाच्या बाजूने अनेक पुरावे आहेत, परंतु प्रत्येक वेळी राजकीय पक्ष फक्त निवडणुकीत मतांसाठी धनगर समाजाचा उपयोग करतात आणि त्यानंतर मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. सरकारने तात्काळ धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी एकमुखी मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली. 5 राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी मध्ये ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे, पण महाराष्ट्र राज्यामध्ये रचा ध ह्या शब्दाच्या अपभ्रंशामुळं हा महाराष्ट्रातील धनगर समाज एसटी प्रवर्गातून इतके वर्ष वंचित झालेला आहे. आणि शासनाला आमची आग्रहाची विनंती आहे आणि तो आमचा हक्कही आहे की धचा र जे दुरुस्ती आहे शब्दामध्ये ते त्वरित शब्दात दुरुस्ती करावी व या देशातील 5 राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळाले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करून घेऊन त्या ठिकाणी महिला असतील, विद्यार्थी असतील जे अनेक वर्षापासून वंचित आहेत, त्यांचं मोठं कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. त्याला जबाबदार कोण? फक्त शब्दाचा अपभ्रंश झाला आहे आणि हा अपभ्रंश इतके वर्ष होऊनही निघत नाही. आणि येणारी पिढी, अनेक पिढ्या, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, हे न्यायापासून त्या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत, शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांचं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. याचा कोणीतरी जबाबदारी घ्यावी आणि हे इथं थांबलं पाहिजे. अन्यायाचं रूपांतर न्यायामध्ये करून देण्याची कुवत राज्य शासनाने या ठिकाणी दाखवावी व इतर राज्याप्रमाणे धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा ही महाराष्ट्र राज्य सरकारला ही आग्रहाची विनंती आहे आणि आमचा तो अधिकार आहे. धन्यवाद. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समाजाकडून देण्यात आला आहे. माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात आज घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, तहसीलदार अभिजित जगताप आणि त्यांच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत पार पडलेली घटस्थापना हजारो भाविकांसाठी एक अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण अनुभव ठरली. औसा तालुक्यातील बुधुडा येथे सोमवार 22 सप्टेंबर 2025 पासून ते रविवार 28 सप्टेंबर 2025 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकारांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कीर्तनकारांमध्ये हबप व्यंकट महाराज सेलुकर, हबप जनार्दन महाराज बोधळकर, हबप ज्ञान
माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात आज घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली। जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, तहसीलदार अभिजित जगताप आणि त्यांच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत पार पडलेली घटस्थापना हजारो भाविकांसाठी एक अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण अनुभव ठरली। सोमवारपासून सुरू झालेल्या घटस्थापनेत संस्थानचे अध्यक्ष सुनील वेदपाठक यांनी घटस्थापनेच्या विधीचे नेतृत्व केले। यावेळी सचिव जेनित चंद्रा दोंतुला आणि कोषाध्यक्ष अभिजित जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी सहभागी होऊन नवरात्रीच्या शुभ मुहूर्ताचा आनंद घेतला। घटस्थापनेदरम्यान श्री रेणुका मातेला पारंपरिक अलंकार घालून महाआरती करण्यात आली। या पूजा विधीचे पौरोहित्य वेदशास्त्र रवी कान्हव, अरविंद देव, अनिल कान्हव, भवानीदास भोपी आणि शुभम भोपी यांनी केले। या मंगल पर्वावर स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्त्व असल्यामुळे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांनी सप्तपर्णी कुमारी व सुवासिनी पूजन केले। त्यामुळे हजारो भाविक उपस्थित होते आणि त्यांनी छबिना काढून परिसर देवता पूजनात सहभागी झाला। पूजेच्या शेवटी मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आले आणि महाप्रसादाचे वितरण सुरू झाले। यांचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला। घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजा मुंडे, आमदार भीमराव केराम आणि आमदार संजय बारंग यांनी देखील रेणुका मातेचे दर्शन घेतले। या उत्सवामुळे भक्तांमध्ये श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला असून नवरात्रीच्या पावन पर्वाचे वातावरण मंदिर परिसरात अनुभवायला मिळाले। अशा प्रकारे माहूरमध्ये श्री रेणुकादेवी मंदिरात घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाची भव्य सुरुवात झाली। हजारो भावी भक्तांमध्ये उत्साह, पारंपरिक पूजा विधी आणि स्त्री शक्तीचे पूजन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले। गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरात अवैध कोंबडा बाजार भरवून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 92 आरोपी ताब्यात, तब्बल 44 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई सध्या जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील रेगडी पोस्ट हद्दीतील मौजा गरंजी टोला जंगल परिसरात पोलिसांनी मोठी धाड टाकली। या धाडीत अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणारे तब्बल 92 आरोपी पकडले गेले। या कार्यवाहीत पोलिसांनी तब्बल 44,26,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जप्त मालामध्ये 46 दुचाकी, 5 चारचाकी, 31 मोबाईल फोन, 14 कोंबड्या आणि 5 लोखंडी काती तसेच रोख रक्कम यांचा समावेश आहे। ही कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पोलिसांना जंगलातून आरडाओरडा ऐकू आला। तपासल्यानंतर कोंबड्यांची झुंज सुरू असल्याचे आढळले। चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी 92 जणांना ताब्यात घेतलं। सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कार्यवाहीत पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले। रेगडी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। गडचिरोली पोलिसांची ही धडक कारवाई केवळ अवैध कोंबड्यांच्या झुंजी थांबविण्यासाठी नाही, तर जुगार खेळणाऱ्यांना ठोस संदेश देणारी ठरली आहे। आता या 92 आरोपींना कायदेशीर शिक्षेचा सामना करावा लागणार आहे। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरक्षी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा।
सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।